समजा तुम्ही एखाद्या विमानानं प्रवास करताय आणि विमानाचा पायलट झोप झाली नाही म्हणून रुसून बसला तर असाच काहीसा प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत घडला। आता विमानाचा पायलट रुसल्यानंतर शिंदेंचा दौरा नेमका कसा झाला बघूया रिपोर्टमधनं। DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन। आता DCM म्हटलं की वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही। 24/7 कॉमन मॅन साठी राबणारे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। पण काल शिंदे साहेबांसोबत एक अजबच किस्सा घडला। शिंदे साहेबांचा प्रवास जळगाव विमानतळावर तब्बल 48 मिनिटं रखडला आणि याचं कारण होतं एकनाथ शिंदेंच्या विमानाचा पायलट। त्याचं झालं असं की पायलटनं तब्येत बिघडल्याचं कारण पुढे केलं आणि विमान उडवायला नकार दिला। आता पायलटच रुसला म्हटल्यावर सगळ्यांचीच तारांबळ उडाली। एखादी गाडी असती तर कुणीतरी पुढे येऊन म्हटलं असतं की मी चालवतो म्हणून। अगदीच नाईलाज झाला असता तर शिंदेनीच स्टेअरिंग हाती घेतली असती, पण ते होतं विमान। मग पायलटची मनधरणी करण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही। शेवटी भाजपच्या संकटमोचक गिरीश महाजनांनी पायलटची चर्चा केली, पण पायलट काही ऐकायला तयार नाही। नेमकं घडलं काय तर विमानाचा पायलट 12 तासांहून अधिक वेळ विमान चालवत होता, त्यामुळे त्याला थकवा आल्याचं पायलटनं सांगितलं। तब्येतीचं कारण देत त्यानं विमान उड्डाण करण्यास नकार दिला। त्यामुळे गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांनी त्याची समजूत काढली। नंतर स्वतः एकनाथ शिंदेंनीही पायलटची समजूत काढली। या सगळ्या प्रकरणात शिंदेंचा ताफा 45 मिनिटं विमानतळावरच अडकला। विमानतळावरील वेटिंग रूम मध्ये सगळे ताटकळत बसले होते। पायलटच्या तपासणीसाठी यावेळी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आलं आणि मग त्यानंतर 45 मिनिटांनी एकनाथ शिंदे यांना घेऊन विमान मुंबईसाठी रवाना झालं। नाही, त्यांचं थोडं त्याची तब्येतीची अडचण होती। तब्येती म्हणण्यापेक्षा त्याचं थोडंसं वेळेचंही थोडंसं काही अडचण असेल, टेक्निकल काही अडचण होती, पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो। त्यांनी त्यांना काही ते सांगितलं असेल, त्यांच्या भाषेत काय सांगत असेल ते, आणि विमान आता उडालेलं आहे। किरकोळ अडचण होती ती पायलटची, पण ती आता सॉल्व्ह झालेली आहे आणि विमान आता निघालेलं आहे आणि एका तासामध्ये मुंबईला पोहोचतो। पण या सगळ्या गदारोळात एक चांगली गोष्ट घडली। ते म्हणतात ना, वाईटातही काही चांगलं घडतं, अगदी तसंच जळगावच्या एका लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदेंची मदत झाली। ही महिला किडनीच्या आजारानं त्रस्त होती। महिलेला किडनी ट्रान्सप्लांटसाठी तातडीनं मुंबईला पोहोचायचं होतं। अवघ्या 5 तासात त्या पोहोचल्या नसत्या तर उपचार झाला नसता, पण हा लाडका भाऊ या बहिणीच्या मदतीला धावून आला। आहे ना भाऊ, अरे दोन भाऊ आहेत, गिरीश भाऊ आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारीचा कार्यक्रम होता, जी आपली पंढरीची वारी निघाली, त्याच्याकरता आम्ही निरोप द्यायला गेलो होतो। येताना गिरीश भाऊंनी सांगितलं की असे 2 माझे रुग्ण आहेत आणि त्या रुग्णाला जर मी घेऊन गेलो नाही तर कदाचित त्यांचा जीव वाचणं मुश्किल होईल, आणि त्यांची किडनीचा नंबर आजच लागला होता आणि त्यांनी 10 वाजेपर्यंत बोलवलं होतं। त्यांचं विमानही निघून गेलं होतं, पण त्यांनी सांगितलं की माझे 2 पिये जरी खाली उतरावं लागलं तरी चालतील, पण आपण ह्या रुग्णांना घेऊन जाऊ। आणि आज बघा, योगायोगाने शिंदे साहेबांच्या मुळेच आज त्यांचा जीव वाचतो असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांना किडनी मिळते असं म्हणायला काही हरकत नाही। आम्ही या ठिकाणी विमानतळावर पोहोचलो, पण त्यापूर्वी मला एक फोन आला। एक पेशंट महिला होती, तिला किडनीचा आजार होता, बऱ्याच दिवसापासून किडन्या खराब होत होती, आणि तिला नेमकी किडनी मिळाली आणि तिला निरोप 5 वाजता आला संध्याकाळी। तिला इथून जळगावहून मुंबईला जायचं होतं, पण विमान तिला इथं काही मिळू शकलं नाही। इतक्या कमी वेळामध्ये 10 वाजेपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं, 11 वाजेपर्यंत ते पोहोचू शकले नसते। मी शिंदे साहेब आम्ही सोबत येत असताना मला फोन आला, मग मी साहेबांना विनंती केली। ते म्हटले वेळ पडली तर आपण आमच्या 2 पियेला खाली ठेवून घेऊ, जागा नसेल तर, पण रुग्णाला घेऊन जाऊ। आणि आत्ता खरं 5 मिनिटापूर्वीच होतं विमान उडालं। त्या विमानामध्ये शीतल पाटील म्हणून ते रुग्ण आहेत, त्यांचे मिस्टर, दोघांना आम्ही त्या ठिकाणी जागा करून दिली। माननीय शिंदे साहेब त्यांना घेऊन गेलेत। पायलटचा विमान उडवायला नकार देणं, नेते मंडळींनी पायलटची मनधरणी करणं, शिंदेंचा ताफा विमानतळावर 45 मिनिटं रखडणं आणि एका महिलेला योग्य वेळी मदत मिळणं, एकूणच या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे शिंदेंचा जळगाव दौरा अविस्मरणीय झाला। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।